स्वामी समर्थ महाराजांची एक सुंदर अनुभवकथा। एका गावात रामकृष्ण नावाचा साधा, प्रामाणिक पण संसाराच्या चिंता काळजींनी व्याकुळ झालेला शेतकरी राहत होता। दिवसरात्र मेहनत करूनही त्याला फारसे उत्पन्न मिळत नसे। कधी पिकावर दुष्काळ तर कधी पावसाचा तडाखा। घरात लहान मुले, आजारी पत्नी आणि त्यावर वाढलेले कर्ज, या सर्व कारणांनी त्याचे मन नेहमीच खिन्न राहत असे। तो भक्ती करणारा होता, पण त्याला वाटत असे की देव त्याच्या हाकेला प्रतिसाद देत नाही। एकदा गावाजवळच्या यात्रेत तो निघाला। तिथे त्याने प्रथमच अक्कलकोट स्वामी समर्थांबद्दल ऐकले। लोक सांगत होते, स्वामी समर्थ कृपाळू आहेत, त्यांच्या चरणी गेले की चिंता नाहीशी होते, दुःख हलके होते। हे ऐकून रामकृष्णच्या मनात आशेची एक छोटीशी ज्योत प्रज्वलित झाली। तोही निर्धार करून अक्कलकोटला निघाला। अक्कलकोटला पोहोचल्यावर त्याने पाहिले, स्वामी समर्थ विठोबा रुक्मिणी मंदिराजवळ वडाच्या झाडाखाली बसले आहेत। साधा कफनी पोशाख, दाढी, अंगावरून झळकणारी तेज